यानंतर बघूयात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे। इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि वापर या दोन्हींना प्रोत्साहन देण्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। जर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण 4 चाकी वाहन घेण्याचा विचार करतात तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। ती अशी आहे की आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्यात येणार आहे अशी घोषणा जी ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि वापर या दोन्हींना प्रोत्साहन देण्याकरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आधीच आपण बघितलं तर इंधनाची बचत आणि इंधनाच्या माध्यमातून होणारे प्रदूषण हे सगळे लक्षात घेतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासंदर्भातलं धोरण जे आहे ते केंद्र सरकारने देखील पुढे आणलेलं आहे। अशा वेळी राज्य सरकारने देखील याबद्दलचा पुढाकार जो आहे ते घेतल्याचं आपण बघतो। बापू, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी केलेली आहे। याच्यामध्ये पॅसेंजर ईव्ही जे आहेत त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा निर्णय देखील केलेला आहे। काही प्रकारच्या ईव्हींना काही विशिष्ट रोडवर टोल मुक्ती देखील देण्याचा निर्णय केलेला आहे। आज जी पॉलिसी आम्ही डिसाईड केलेली आहे त्यानुसार ज्या बसेस आहेत, ज्या दुसऱ्या मोठ्या गाड्या आहेत त्यांनाही या ईव्ही पॉलिसीमध्ये घेतलेलं आहे। सगळ्या टोल नाक्यांवर त्यांना फ्री केलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही म्हणजे ईव्ही गाड्या रस्त्यावर जास्त उतरव्या ह्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या कंपन्यांशी कॉन्टॅक्ट करून त्या प्रोडक्शन कसं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। यानंतर पाहूयात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी होणाऱ्या झेंडावंदनाच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आलंय। झेंडावंदनाचा मान आदिती तटकरेंना देण्यात आला आहे त्यामुळे पालकमंत्रीपद त्यांनाच मिळणार असं बोललं जातंय। दरम्यान झेंडावंदनाची परवानगी दिली म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही। आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद द्यायचं नाही म्हणून तर अजून कोणाला दिलेलं नाही असं मंत्री भरत गोगावले म्हणाले। त्याचबरोबर आपण अजून दावा सोडला नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलंय। तर आदिती तटकरेंना या संदर्भात विचारल्यानंतर त्यांनी काही न बोलता काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं। गेल्या अनेक महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे पालकमंत्रीपद नेमकं कुणाला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वाटतो म्हणून तर चाललंय। काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात, एकट्याने नसतात घ्यायच्या, वाटून चालायच्या। जे काय तिला दिलेलं आहे ते दिलेलं आहे ते आम्हालाही आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला आमदारांना मंत्र्यांना दिलेलं आहे आणि जिल्ह्याचं तिला दिलेलं आहे। आता आम्ही टी व्हीला पाहिलं तर ठीक आहे, झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे। लक्षात आलं का? मागच्या वेळेला पण 26 जानेवारीला दिलं होतं, 15 ऑगस्टला, म्हणून कदाचित ते दिलं। पुढे बघूयात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत वाद सुरू असल्याची चर्चा आहे। दरम्यान पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप न सुटल्यानं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला। त्यावर बावनकुळेंनी देखील उत्तर दिल्याचं दिसतंय। पक्षाचा आपल्या त्या पार्टीचा अंतर्गत वाद आहे, आलबेला आहे असं मी म्हणत नाही। मला वाटतं की अमित शहा जी येऊन गेलेत पण तोडगा निघू शकला नाही। आता हे 3 तिघाडा काम बिघाडा सगळं काम चाललेलं आहे। तर या आपण पाहतो एक परस्पराविरुद्ध कसे स्टेटमेंट चाललेले आहेत आणि सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार म्हणून एकत्रित काम करताना दिसत नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही, केवळ सत्ता खुर्ची यासाठीच भांडणं आहेत आणि त्यासाठी ते भांडत आहेत। पालकमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला नाही आहे। 1 मे आलेला आहे आणि तिढा छोटासा 2 जिल्हे राहिले, होईल लवकर।